आवाज नाही आला। जय महाराष्ट्र, जय भवानी, जय भवानी, जय भवानी। या देशाला ज्यांनी ही निवडणूक प्रक्रिया होऊ घालण्याचा अधिकार दिला, ज्या संविधानाने आज आपल्याला ही लोकशाही दिली, त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करते। कारण आज संविधान दिवस आहे, त्या संविधानामुळे आज आम्हाला मतदानाचा अधिकार प्राप्त झाला। या निवडणुका या महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या आहेत। नगरपालिका 2025 ची होऊ घातलेली 2 तारखेची निवडणूक, त्यासाठी अधिकृत असलेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय डॉक्टर परीक्षित बाविस्करजी, आमचा लहान भाऊ आणि माझ्या सगळ्या ज्या 14, 15, 16 भगिनी आहेत, नंतर बाकीचे राहिलेले सगळे उमेदवार की जे धनुष्यबाण चिन्हावरती लढत आहेत। धनुष्यबाण म्हणजे आमच्या हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेजी, त्याचबरोबर दिघे साहेब आणि ज्या 250 कोटी महिला आहेत, त्यांचा लाडका भाऊ, अनाथांचा नाथ, डेडिकेटेड टू कॉमन मॅन असं आमचं एकनाथरावजी शिंदे साहेब, त्यांचे सुपुत्र माननीय खासदार संसदरत्न डॉक्टर साहेब श्रीकांतजी शिंदे, थोड्याच वेळात त्यांचं आगमन आपल्यामध्ये होणार आहे। या संपूर्ण अंमळनेर नगरीमध्ये जमलेल्या माझ्या संपूर्ण अंमळनेर शहराच्या सगळ्या लाडक्या बहिणी आणि सगळे लाडके भाऊ आणि खास करून जळगाववरून, अंमळनेरमधून आलेले सर्व माझे पत्रकार बंधू, मीडियाचे माझे बंधू आणि सन्माननीय व्यासपीठ आमच्या माईसाहेब की ज्या महिला आघाडीच्या अध्यात्म आघाडीच्या अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर ज्यांनी हे माहेर असं म्हटलं ती आमची सरिता की जी आमची लहान बहीण आहे आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये ह्या निवडणुका होत आहेत, ते सगळ्यांचे लाडके माजी आमदार शिरीषदादा चौधरी, गुलाब भाऊ, व्यासपीठावर असणारे केडी दादा, श्याम दादा आणि आत्ता ज्यांनी खूप सुंदर असं भाषण केलं ते आमचे इस्माईल दादा, सगळ्यांना खूप शुभेच्छा की आपण इथपर्यंत आलात। मी एवढंच म्हणेन की आज या लाडक्या बहिणींना सांगावा पाठवण्यासाठी आपल्याकडे मुराई येतो ना सांगायला, बरोबर आहे की नाही? मुराई येस तरी आपल्याकडे, तर मुराई धाडेल शे आपला भाऊनी हाई दखाले धाडेल शे की आमच्या लाडक्या बहिणी जागावर शेतीस का नाही। हे याच्यासाठी बोलले राजू दादा, याच्यासाठी बोलले कारण शहर विकास आघाडीचे विद्यमान आमदार, खासदार हे सगळे महायुतीचेच पार्ट अँड पार्सल आहेत आणि त्याच्यामुळे हे बोलणं जरुरी आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीचे जनक माननीय एकनाथरावजी शिंदे आहेत, ते परवा येतीलच, परंतु तुमच्यासाठी सांगावा पाठवलेला आहे। कारण आरोप करायला काही चान्सच नाहीये। एकाच सरकारमध्ये सगळेजण आहोत, एकाच ताटामध्ये सगळेजण जेवण करतायत, एकाच कुटुंबामध्ये गुण्या गोविंदानी राहतायत, तीच एकाच कुटुंबातली माणसं 2 ठिकाणी उभी राहिली समोरासमोर आणि म्हणून लाडक्या बहिणींचे श्रेय सगळेच घेतील। पण आज आपला भाचा आपल्याला सांगावा घेऊन आलेला आहे आपल्या भावाचा की आपण ठिकाणावरती आहात की नाही। आपण खऱ्या अर्थाने ज्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला आपल्या हात खर्चासाठी की जिथे आपल्या पोरींसाठी, आपल्या लेकरांसाठी, आपल्या घरासाठी चालू पटकन पर्समधून किंवा डब्यामधून चालू एक 100 ची नोट कशी काढून देऊ शकतो, पटकन संध्याकाळचा बाजार जर नसेल तर पटापट 2 भाज्या आणि पीठ आणून आपण आपल्या लेकरांचं पोट भरू शकतो की नाही, याची ओळख करून देणारा आमचा माननीय लाडका भाऊ म्हणजे आमचे एकनाथरावजी शिंदे
यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे आज आपल्यासाठी त्याच्यासाठी येत आहेत. कारण त्यांना माहिती आहे की या सगळ्या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका झाल्या, या सगळ्या लाडक्या बहिणी झपाटलेल्या होत्या आणि झपाटलेल्या भगिनींनी त्यांना मतदान केलं आणि भूतो न भविष्यती अशा या लाडक्या बहिणींचा मतदान टक्का हा विधानसभेमध्ये वाढला. म्हणून आज आपले भाऊ देशाचा कारभार, राज्याचा कारभार चांगल्या पद्धतीने चालवत आहेत. आणि म्हणून आपली जबाबदारी आहे, त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलेलं आहे. पण आज आपली जबाबदारी आहे की त्या भावाला, खऱ्या अर्थाने बहीण भावाचं नातं असं असतं की ते आयुष्यभर उतराई होऊ शकत नाही सरिता, पण कुठेतरी जेव्हा जेव्हा संधी मिळते ना त्या वेळेला आम्हाला आमची जागा दाखवावी लागते. आणि ती जर का वेळेवरती तुम्ही नाही दाखवली की हो माझ्या भावाची जागा इथे आहे, माझा भाऊ या राज्याचा हुकमी एक्का कसा बनेल, त्यासाठी आम्ही काहीच बघणार नाही. आम्ही आमच्या लाडक्या भावांना पण सांगू, आम्ही आमच्या सगळ्या लोकांना सांगू आणि सगळ्यांना सांगू की काय करायचंय 2 तारखेला धनुष्यबाणाला मतदान करायचं आहे. कारण हे धनुष्यबाण म्हणजे नुसतं चित्र नाही, हा नुसता धनुष्यबाण नाही, हा धनुष्यबाण माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आहे, माननीय दिघे साहेबांचा हा धनुष्यबाण आहे, माननीय एकनाथराव शिंदेजींचा हा धनुष्यबाण आहे, श्रीकांत शिंदेचा हा धनुष्यबाण आहे, माझ्या लाडक्या बहिणींचा हा धनुष्यबाण आहे, माझ्या भावांचा हा धनुष्यबाण आहे, माझ्या शेतकऱ्यांचा हा धनुष्यबाण आहे, माझ्या तरुण भावांचा हा धनुष्यबाण आहे, माझ्या छोट्या छोट्या लेकरांचा हा धनुष्यबाण आहे. हा बाण सगळ्यात अगोदर जिवारी कुठे लागतो माहितीये? की जिथे प्रेमाचं नातं असतं आणि ते दूर जाऊ बघतं, त्यावेळेला माणसाला हृदयात वेदना होतात. आणि म्हणून आपलं आणि धनुष्यबाणाचं नातं हे जमिनीतल्या शेवटच्या झोपडीतल्या माणसापर्यंतच आहे. आपण महलात राहणाऱ्या लोकांच्या गोष्टी करत नाही. सामान्य माणूस जगला पाहिजे, सामान्य माणूस सन्मानाने राहता आला पाहिजे, म्हणून या धनुष्यबाणाची ओळख आहे. आणि म्हणून या धनुष्यबाणामध्ये इतकी ताकद आहे. ती ताकद केव्हा दिसून येईल? 2 तारखेला सकाळी सगळ्यांनी आपापल्या प्रभागामध्ये पहिलं बटन, 1 नंबरचं बटन डॉक्टर परीक्षित बावीसकरांसाठी आणि दुसरे 2 बटन आपापल्या प्रभागामधली लाडकी बहीण आणि लाडके भाऊ यांच्यासाठी दाबायचं आहे. हे आपल्या आत्मसन्मानाचं प्रतीक आहे. आणि मग तेव्हा वाटेल की अरे हो, यह धनुष्यबाण पेलने हमारा है, लेकिन उनसे हम कहेंगे इलाका तुम कहते हैं तुम्हारा है, लेकिन धमाका हमारा है, लेकिन धमाका हमारा है. और वो 3 तारीख को होकर रहेगा. सारी दुनिया देखती रह जाएगी कि अमरनेर का परचम सिर्फ धनुष्यबाण के ऊपर ही चलेगा. हर तरफ एक ही नारा लगेगा, डेडिकेटेड टू कॉमन मॅन एकनाथरावजी शिंदे साहेब. फक्त शिंदे साहेब आणि शिंदे साहेब उभ्या महाराष्ट्राला दाखवायची ताकद या अंमळनेर मध्ये आहे. अंमळनेर हे नुसतं शहर नाही, अंमळनेर हा नुसता तालुका नाही. या अंमळनेरचा इतिहास एक जाज्वल्यपूर्ण इतिहास आहे. आणि या इतिहासाने अनेक क्रांती केल्या, अनेक ठिकाणी आपलं नाव रोवलं. जसं राजूदादा तुम्ही मंगळ ग्रहाचं नाव या देशाच्या नाही या जगाच्या कान्याकोपऱ्यात नेलं, तसं आम्ही हा धनुष्यबाण आणि तुम्ही सुद्धा सगळेजण, तुम्ही सुद्धा मला माहिती आहे, पण तरी सुद्धा हे सांगेल की तुम्ही सगळ्यांनी मिळून या धनुष्यबाणाला पेलण्यासाठी हा साथी हाथ बढ़ाओ, साथी हाथ बढ़ाओ. ये आने वाला दौर हमारा है. हम जिनके साथ चलेंगे परचम उन्हीं का लहराएगा.
हम जिनके साथ रहेंगे जय जयकार उन्हीं की होगी। आणि म्हणून त्यांनी काही वल्गना करू द्या, प्रचाराला एकमेकांचे मुद्दे बाहेर काढता येणार नाही, ना त्यांना नाही ना आम्हाला नाही। समझदार को इशारा काफी है। त्यांनी आज समजून जावं, त्यांनी आज समजून जावं की आज आमचा भाचा तो वयाने जरी लहान, 4 दिवसामध्ये या अंमळनेरचं वातावरण नाही बदललं तर बघा तुम्ही 3 तारखेला बरोबर या ठिकाणी धमाका होणार। आणि उभा महाराष्ट्र हा धमाका जर अंमळनेरकरांनी केला ना तर मला माहिती आहे दस्तूर खुद्द एकनाथराव शिंदे माई साहेब इथे आणण्याची जबाबदारी आमची, इथे आणण्याची जबाबदारी आमची। त्याला कारण पण तसं आहे, कारण या राज्याचे उपमुख्यमंत्री नगर विकास खातं त्यांच्याकडे आहे आणि आपल्या माणसांना वाढपे जेव्हा वाढायला येतो, तुम्हाला माहिती आपण पंक्तीत बसतो, आपला माणूस बघून ते कशा पद्धतीने वाढत जातात। आणि म्हणून जर आपल्या ताटात काही पाडून घ्यायचं असेल, आतापर्यंत अनेक लोकांनी सांगितलं अमक्यानी हे केलं, तमक्यानी ते केलं, हे केलं, ते सगळं विसरा। पण या अंमळनेरचा जर का नूर बदलायचा असेल, जर का चेहरा बदलायचा असेल, या अंमळनेरचं जर का सिंगापूर करायचं असेल तर आपल्याला धनुष्यबाण निवडल्याशिवाय सगळीकडे पर्याय नाही, कारण त्याच्याशिवाय आपलं काही पान हलणार नाही। नगर विकास खातं माननीय शिंदे साहेबांकडे आहे आणि म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी आहे। मागे आता 3-4 महिन्यापूर्वी मोरे सर म्हणले की पुरस्कार मिळाला अंमळनेरला। कसला पुरस्कार मिळाला? वसुलीसाठी पुरस्कार मिळाला। वसुलीमध्ये अंमळनेरकर 1 नंबर नगर परिषद। दुसरा पुरस्कार मिळाला वसुंधरा माझी छान आणि अंमळनेरात सगळीकडे घाणच घाण। वसुंधरा माझी छान आणि अंमळनेरात सगळीकडे घाणच घाण। पलीकडे बघा, तिकडे जाऊन बघा, आमच्या कॉलनी एरियामध्ये स्टार्टिंगचे रोड बघा ते शेवटपर्यंत बघा। अरे एवढं घाणीचं साम्राज्य आहे। मी सीओना फोन करून सांगितलं, कोण होता तुम्हाला पुरस्कार देणार, जरा बोलवा की त्याला इथे। कळू देत ना लोक किती मरतायत, किती लोकांचे फ्रॅक्चर झाले, काय काय होतंय। सगळे अंमळनेरमध्ये पाणी बी येत नाही, जिथे पाण्याचा वॉल दिलाय तिथे गटारी ओपन आहेत, गटारीतलं पाणी आमच्या पाणीत मिक्स होतं आणि डॉक्टरांचा धंदा तेजीत चालतो। अरे लेकरं मरतायत रे आमची, आम्ही मरतोय रे। आम्ही एवढी मोठी सुलतानी नगरपट्टी भरतो, पाणीपट्टी भरतो, घरपट्टी भरतो, सुलतानी नाही। अरे बाजूचं शिरपूर बघा, सिंगापूर पेक्षा कमी नाहीये। बाजूचं चोपडा बघा, परवा बडगाव बघा, पुरं जळगाव बघा, या सगळ्यांमध्ये पण एवढे सुलतानी कर लादलेले नाहीत। एवढं सगळ्यात जास्त सुलतानी कर लादायचं पाप ज्यांनी केलं ते सांगतात हे बाहेरचे, ते तिथले, ते तिथले। अरे पण तुम्ही इथे राहून काय केलं? आमच्या जीवावरती उठलात ना तुम्ही, मग आता कोण बोलणार आहे त्याच्याबद्दल? कशाला करता वल्गना की हा बाहेरचा? अरे अंमळनेरचा इतिहास विसरले का तुम्ही? विसरले का अंमळनेरचा इतिहास? काय शॉर्ट मेमरी हो या नेत्यांची, कळत नाही यार मला। 3 टर्म्स, 1 नाही 2 नाही 3 टर्म्स। डॉक्टर परीक्षित, डॉक्टर BA साहेबा 3 टर्म्स बाहेरून येऊन आमदार झाले या तालुक्यामध्ये। शिरीदाना 200 किलोमीटरवर येऊन आमदार झाला। मग आता डॉक्टर परीक्षित आले, बॉर्न अँड बॉटम अंमळनेर, चित्रपट ते अंमळनेर, फक्त व्यवसायासाठी तिथे गेले, पण कोरोना काळात तर फुल टाइम सेवा अंमळनेरची केली नाही यांनी। मग ते विसरून गेले का तुम्ही? अरे तेव्हा तर देव सुद्धा बंद होता सगळ्या किडी कुलपामध्ये, मग तेव्हा तुम्ही कुठे गेले होते? तेव्हा हाच तर भगवंत बसला होता ना। मग तरी तुम्ही म्हणाल हा बाहेरचा तो बाहेरचा। अरे हा जरा माणूस हा समुद्रासारखा असू द्या ना, मन हे समुद्रासारखं असू द्या ना। काय असतं माहितीये? समुद्र नद्या सगळ्यांना सहन करतात, पण ज्या वेळेला त्या समुद्राला जाऊन मिळतात ना त्यावेळेला त्यांना जे जे चांगलं आहे ना ते ठेवून घेतात आणि जे जे खराब आहे त्या लाटांनी बाहेर फेकून देतात।
आणि म्हणून अंमळनेरकर हा एक समुद्र आहे. माझ्या अंमळनेरची उंची ही आजपर्यंत, खोली ही आजपर्यंत कोणीही मोजू शकलं नाही. अजून जन्माला यायचं आहे. हे अंमळनेरची उंची आणि खोली मोजायचा अजून जन्माला यायचं आहे. हे अंमळनेरकरांना तुम्ही ओळखलं नसेल, कदाचित तुमची मेमरी शॉर्ट असेल, पण लक्षात ठेवा, या अंमळनेरच्या हिच्यामध्ये, या महासमुद्रामध्ये जे जे चांगलं आहे लोक ते स्वीकारतील, ते स्वीकारतील. तुम्हाला पैशाची घमेंड आहे. अरे रावणाचा पण अहंकार नाही टिकला हो, नाही टिकला. सामान्य माणसं आहेत ही माझी बसलेली सगळी उमेदवार, पण त्यांनी धनुष्य हातात घेतले. ही मोठी ताकद आहे पैशापेक्षा पण जास्त. बडे भैया, पैशापेक्षा जास्त ताकद आहे हिच्यामध्ये. कारण पैसा सगळ्या ठिकाणी काम करत नाही, पैसा काम करत नाही, पण तुमची वेळेची मदत ही लोकांच्या कायम लक्षात राहते. आणि म्हणून ह्या आजारी पडलेल्या, ह्या बिघडलेल्या नगरपालिकेला एका डॉक्टरची गरज आहे. मी पत्रकार बंधूंचा खूप सन्मान करते. ते सगळे पूर्वीपासून माझी सगळी भावंड आहे. मी त्यांच्याबद्दल काही बोलूच शकत नाही, परंतु बाजूला पत्रकार दादा उभा आहे. पत्रकार दादा जरी असला तरी पहिले तो एक माणूस आहे. पण आता खरी गरज ना पत्रकारापेक्षा डॉक्टराची आहे. डॉक्टर जर का योग्य ट्रीटमेंट करणार नाही या नगरपालिकेची, तर मला नाही वाटत की पुढे जाऊन भविष्यामध्ये अजून 3-4 पटीने आपल्या घरपट्ट्या वाढतील, नळपट्ट्या वाढतील, आपले टॅक्स वाढतील. शिक्षण कर, विशेष शिक्षण कर. अरे काय काय नाहीये तिच्यामध्ये, काय काय नाही लावत तिच्यामध्ये, की जे आजपर्यंत मी कुठल्या नगर परिषदांमध्ये बघितलेलं नाही ते. पण एक लक्षात ठेवा, 2 तारखेला तुम्हाला सगळ्यांना, बाकी डोक्यामध्ये काही ठेवू नका, धनलक्ष्मी खूप मोठ्या प्रमाणात तुमच्यापर्यंत येईल. येणार नाही असं नाही, कारण त्यांनी सांगितलं होतं निवडून आल्यानंतर कोणाचे पाय पडण्याची गरज नाही. माणसं बघून पाकिटं तयार होती, पाकिटं गेले की आपण निवडून येतो घरी बसून. आणि त्याच्यामुळे धनलक्ष्मी तुमच्यापर्यंत येईल हे विसरता कामा नये. त्या लक्ष्मीचा स्वीकार जरूर करा, तिला अभेरू नका, पण मत मात्र धनुष्यबाणाला द्या. धनुष्यबाण हे तुमच्या माझ्या हृदयातलं धनुष्यबाण आहे. एकदा का बटनाचा बाण सुटला की उभ्या महाराष्ट्रामध्ये अंमळनेरचं नाव चमकल्याशिवाय राहणार नाही. इतिहासामध्ये पहिल्यांदा तुम्ही सर्व मानकरी राहाल. आणि हे मानकरी बनवण्याचं काम जर अंमळनेरची जनता करणार असेल तर माझा शब्द आहे, या अंमळनेरचं कायापालट करण्यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत घेऊ, अहोरात्र परिश्रम घेऊ. अरे तुम्ही सिंगापूर सुद्धा सोडून द्याल असं हे अंमळनेर, पूर्वीच्या लोकांनी जे स्वप्नात बघितलेलं अंमळनेर, त्या पद्धतीचं अंमळनेर इथे उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सगळ्यांना ही विनंती आहे की कुठे पण गेलात सगळ्या अंमळनेरकरांना एकच सांगा की 2 तारखेला या सगळ्या हिच्यामध्ये फक्त आणि फक्त धनुष्यबाणाचं बटन, 3 वेळा धनुष्यबाणाचं बटन दाबायचंय. पहिलं नगराध्यक्ष पदासाठी आणि दुसरे 2 धनुष्यबाणासाठी. आपल्या ज्या 2 भगिनी पुरस्कृत आहेत त्यांना आपण कोणती निशाणी दिली? कब्बशी आणि 4 क्रमांकाचे जे उमेदवार आहेत, 4 नगराध्यक्ष पदासाठी आपण 4 नंबरचं बटन दाबायचंय. आज क्लिअर झालं असेल. नगराध्यक्ष पदासाठी आपण त्याची मला वाटतं गुलाबी पत्रिका असेल ना, 4 नंबरचं बटन आपल्याला दाबायचं आहे डॉक्टर परीक्षित बावीसकरांसाठी. आणि बाकीचे जे 2 पुरस्कृत आहेत त्यांना आपल्याला कब्बशीसाठी बटन दाबायचं आहे आणि वरती मात्र पुन्हा धनुष्यबाणाला बटन दाबायचं आहे. अजून 4 दिवस बाकी आहेत. 4 दिवसामध्ये जग इकडचं तिकडे होणार. पण लक्षात ठेवा, आज आपला भाऊ आपल्याकडे मुराई मनीसनी राहिना,
आणि मुराई जवळ येस तवय बठ्ठ्या घरण्या बाया त्यानं स्वागत करतीस, भावंड सुद्धा स्वागत करतीस आणि त्या सगळ्यांनी आज श्रीकांत दादाचं स्वागत अंमळनेरमध्ये जोरदार करूया की जेणेकरून हा सांगावा गेला पाहिजे की 29 तारखेला आपला लाडका भाऊ आपल्या अंमळनेरमध्ये आलाच पाहिजे. यायला पाहिजे का नको? अरे जरा जोरात बोला ना. राजू दादा तुम्हाला काय पाहिजे? धनुष्यबाण. दीदी आपको क्या चाहिए? वहिनी आपल्याला काय पाहिजे? मावशी आपल्याला काय पाहिजे? आजी आपल्याला काय पाहिजे? जोरात बोला. जय भवानी, जय भवानी, जय महाराष्ट्र. नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या या सभेमध्ये उपस्थित आपले सर्वांचे लाडके, माझ्या भगिनीचे लाडके भाऊ माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आज आपल्या नगरीमध्ये माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब म्हणजे एक प्रकारे घेतला तर आपल्या सगळ्यांच्या भाचा. आणि साहेब मी पण या अंमळनेरच्या भाषा आहे आणि तुम्ही पण भाषे म्हणून इथं आलेले आहे. तसेच आपली मुलं जास्त वेळ घेत नाही, परंतु ज्या वेळेस सुरुवात माझी 2014 मध्ये झाली होती त्यावेळेस 2.5 वर्षाचा कालखंड साहेब आम्हाला नगरपालिकेचा आमचा नगराध्यक्ष होता. त्यावेळेस या नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही रेग्युलर त्या 16 दिवसांनी पाणी पुरवठा होत होता. त्यावेळेस आम्ही रेग्युलर 2 दिवसाआड 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला होता. स्वतःच्या खर्चाने आम्ही तिथं बोर लावले होते आणि त्यात उन्हाळ्यात बी आधी ते पाणी चालू आहे. आम्ही त्या या पद्धतीने काम केलेलं आहे. नगरपालिका ज्या नगरपालिकेची निवडणूक आहे या नगरपालिकेसाठी आपण एवढं हे करतोय ती नगरपालिकेची प्रशासक इमारत ही आमच्याच काळात झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आम्ही आणलाय, नाट्य मंदिर आम्ही आणलेलं आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळे आम्ही आणलेले आहे. प्रत्येक व्यक्तीला कशा पद्धतीने रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे या हिशोबाने आम्ही या 2014 पासून आम्ही कार्य करत आहोत. आता जे समोर जे उभे असलेले उमेदवार आहेत, आपला उमेदवार आपल्या सगळ्यांना माहिती आहे कसा आहे. डॉक्टर आहे, आरोग्य दूत आहे, शांत स्वभावाचा आहे. कुणाला इंजेक्शन बी दिलं ना तर 2 मिनिटं तिथं चोळून घेतो, बाबा तुला लागलं का नाही लागलं. असा हा साधा आणि भोळा आपला डॉक्टर आहे. आणि यांच्या विरोधात जे उमेदवार उभे आहेत ते तुम्हाला माहिती आहे की समोर आले का आता प्रत्येक ठिकाणी डॉक्टर साहेब ते प्रचाराला जात असताना काही व्यापाऱ्यांनी तर गल्ले बंद करून घेतले होते की आला गल्ला बंद करून घ्या, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे इथं. म्हणून आपल्या सगळ्यांना माता भगिनींना हात जोडून विनंती करतो, एक चांगला व्यक्ती आपल्या समोर आलेला आहे. डॉक्टर करोना काळामध्ये आम्ही भरपूर मदत केलेली आहे. आता ते विरोधवाले वेगवेगळे करतात की एक नंदुरबारले राहस आणि एक जळगावले राहस. अरे पण ज्या टाइमले अंमळनेरवर संकट आहे त्या टाइमले हा सिरीज दादा ह्या तुमच्या सेवेसाठी राहतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. करोना काळ ओळखा तुम्ही. करोना काळामध्ये हे स्थानिक म्हणून होते तर एक घरी बसलेले होते, भूमिपुत्र म्हणत होते, हे भूमिगत झालेले होते. परंतु त्यावेळेस तुमच्या सेवेसाठी 150 किलोमीटर सिरीज दादा तुमच्या सेवा केली. रेमडेसिवीर दिलं, मेडिसिन दिलं, सगळं दिलं, तुमच्या याला औषधोपचार करून दिले. ज्यावेळेस संकट आले ज्यावेळेस पूर आला त्यावेळेस मी माझी तुम्ही गाडी बघितली असेल, पाण्यात गाडी घेऊन मी लोकांना वाचवलेलं होतं, हे तुम्ही बी बघितलं होतं. ज्या वेळेस संकट येतात साहेब हे संकट काळी हे आता जे म्हणणारे भूमिपुत्र हे गायब होऊन जातात, भूमिगत होऊन जातात. आणि त्यावेळेस आम्ही त्या इथं काम करतो, लोकांची सेवा करतो. आता आमच्या वडिलांचं निधन झालेलं आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो, मी जास्त वेळ बोलत नाही. आमची अपेक्षा फक्त एवढंच आहे साहेब, शिक्षण मंत्री आपले दादा भुसे साहेब आहेत. या शिक्षण मंत्री आमच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं तर उद्योग खातं बी आपल्याकडे सावंत साहेबांकडे. आणि उद्योग खात्यामध्ये MIDC साठी आम्हाला इथं मोठ्या प्रमाणात सहयोग करा.
त्याचप्रमाणे आमच्या नगरपालिकेत त्यामुळे आपल्याला रेग्युलर पाणी पुरवठा व्हायला पाहिजे यासाठी 24/7 ची योजना आम्ही तेव्हापासून टाकलेली होती आणि ती योजनेसाठी आपण आर्थिक मदत करा. आणखी नगरपालिकेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज झालेलं आहे. 100चा सव्वा नगर विकास खाता माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आणि त्याची चावी तुमच्याकडे साहेब. आम्ही तुम्हाला हक्काने सांगू शकतो की आमची नगरपालिका ही कर्जमुक्त करा एवढंच सगळ्यांना साहेब. आणि यामध्ये अजून आमच्या उद्योगमध्ये चांगल्या पद्धतीने इथंच शिक्षण झालेल्या व्यक्तींना इथंच कशा पद्धतीने उद्योग निर्माण होतील. बेरोजगार तरुण इथं भरपूर आहे साहेब. शिक्षणधारक म्हणून ओळख आहे आणि ती ओळख तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्हाला बदलायची आहे. आणि त्यासाठी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो, धनुष्यबाण या चिन्हावर आपण सगळ्यांनी मतदान करा. आपल्याला माहिती आहे खाटूश्यामचे 3 बाण आहेत. हारे का सहारा खाटूश्याम हमारा. आपले भी 3 बाण आहेत. आपले 2 बाण आहेत. आपले एकनाथ शिंदे साहेबांचे 3 बाण आहेत. 2 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष. पण सगळ्यांनी कुठेही न करता आणि जे विरोधकांचा दिशाभूल न करता आपण सर्वांनी जास्तीत जास्त मतांनी नगराध्यक्ष कॅन्डिडेट निवडून द्या. बाकी नगर विकास खाता आपल्याकडे ते म्हणतात ना की विकासाची खाण आणि धनुष्यबाण म्हणजे विकासाची खाण आपल्या निवड आहे. म्हणून धनुष्य उद्या माझ्या वडिलांचं गंधमुक्ती साहेब मी फक्त याच्यासाठी लोकांच्या सेवेसाठी आलेलो आहे. माझ्या वडिलांचं छत हरवलेलं आहे. माझ्याकडून माझ्या वडिलांचं छत हरवलं आहे. मी पोरका झालेलो साहेब. मी माझे मायबाप आहे तुम्ही साहेब. माझे मायबाप ही जनता आहे. मी हात जोडून नतमस्तक मला पोरक करू नका एवढंच मी तुम्हाला सांगतो साहेब. आणि मी तुम्हाला हात जोडून तुमच्या सेवेसाठी आपल्या रात्री तयार रक्ताच्या शेवटच्या थेंबपर्यंत तुमच्या सेवे करण्यासाठी आम्ही तयार आहोत. कधी मी तुमच्याजवळ गद्दारी केली तर तुमच्याकडे मत मागायला येणार नाही एवढा मी शब्द देतो. फक्त तुम्ही मला साथ द्या. तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावा एवढंच बोलतो. आणि आपण सगळ्यांना हात जोडून पुन्हा विनंती करतो धनुष्यबाणी केंद्रावर मतदान करा विनंती करतो. आणि लोकसभेचे गटनेते सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, सन्माननीय नामदार दादाजी भुसे साहेब, सन्माननीय सचिव भाऊ चौधरी, जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ बंगाळे, सरिताताई माळी, ललिताताई पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सभा असल्यामुळे सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेल्या सगळ्या माझ्या अंबरनेर शहरातील मतदार बंधूंनो, समोर बसलेल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनो आणि पत्रकार मित्रांनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बांधवांनो, आज संविधान दिवस आहे, पवित्र दिवस आहे. मित्र थोडा मागून आहे, थोडंसं मागून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी नमन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. शिरीष दादा, पहिल्या वेळेस मी भाऊक होताना आपल्याला पाहिलं. हे बघा, राजकारणामध्ये जय पराजय हा येत असतो. शिंदे साहेब आपल्या समोरचं जिवंत उदाहरण आहे. ज्यावेळेस 31 जागा लोकसभेमध्ये समोरच्यांच्या आल्या आणि आपल्या फक्त 17 जागा आल्या, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी कयास काढला होता की शिवसेना भाजपची सत्ता कधीच येणार नाही. फक्त एकमेव माणूस होता की ज्याने सांगितलं होतं की इथं पुन्हा आमची सत्ता येणार आणि त्यांचं नाव होतं एकनाथरावजी संभाजीरावजी शिंदे. आणि ती सत्ता कशी आली? सत्तेसाठी 1760 आमच्यासाठी एकच हिंदुदय सम्राट याची वल्गना घेऊन, याचा भगवा झेंडा घेऊन या माणसानं रात्रदिवस एक केले. सगळ्यात जास्त आशीर्वाद जर शिंदे साहेबाला लोकांनी तर दिलाच,
पण सगळ्यात जास्त आशीर्वाद जर कोणी दिला असेल तर या माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांना आशीर्वाद दिला. लाडक्या बहिणींची योजना आणली, महिलांना एसटी मध्ये अर्ध तिकीट दिलं, मुलींना मोफत शिक्षण दिलं, त्याचबरोबर बचत गटांना कर्जाची मर्यादा वाढवून दिली, स्त्रिया सक्षमीकरण करणं, स्त्रियांना सबलीकरण करणं, या ज्या मागच्या काळाच्या वल्गना होत्या त्या खऱ्यात आणि सत्यात जर कोणी उतरवल्या असतील तर ते शिंदे साहेबांना. अंमळनेर नगरपालिका इथला उमेदवार मी काय सांगणार नाही, परिस्थिती बाविस्कर माझे फार जिगरी दोस्त आहे. ज्यावेळेस ते माझ्याकडे आले तर मी खरं सांगतो दादा, त्यांना म्हणजे राजकारणात पडू नका तुम्ही, एकदम चांगला हॉस्पिटल चालतं तुमचं. पण ते म्हणे मला अंमळनेरला जायचं आहे. सगळ्यात जास्त कोरोनामध्ये जर पेशंट पाठवले असतील परिस्थिती बाविस्करांकडे तर गुलाबराव पाटलांनी पाठवले, हे मी साक्षीदार म्हणून त्यांना सांगतोय. जेवढे पैसे दिले तेवढे घेतले या माणसाने. रेमडेसिवीर तर शिंदे साहेबांनी आम्हाला पाठवले होते. 1000 रेमडेसिवीर होते माझ्याकडे, 3,000, 5,000, 30,000 पर्यंत रेमडेसिवीर विकले गेले. आणि समोरचा माणूस सांगण्याची गरज नाहीये, भयानक माणूस आहे. इतका भयानक आहे की सांगता काम नाही. त्या भयानक माणसाला दुरुस्त करण्याकरता डॉक्टर उमेदवार आम्ही दिलेला आहे. आणि काहींना भ्रम आहे पैसे दिलं की अंमळनेर फुटतं. म्हणून तुमच्या नशिबामध्ये 1 तारखेला लक्ष्मी आहे. आपल्या खाटी बाहेर टाकून झोपा. लक्ष्मी दादोदार फिरेल आणि म्हणेल बघता काय झोपलायस तू. आता तर पार्ट्या सुरू झाल्या, मच्छी पार्टी, भरीत पार्टी, मटण पार्टी. खा त्यांचं मटण पण दाबा आमचं बटन, हे सांगण्यासाठी. अंमळनेर हे हुशार गाव आहे. अंमळनेर शहरामध्ये शिवसेना पाहिजे त्या प्रमाणात मजबूत नव्हती. इथे आमचे 4-5 नगरसेवक कंटिन्यू असतात, 4, 5, 7. पण आता शिरीष दादा आल्यामुळे जसे ते पैलवान आहे तशी शिवसेना बी आता पैलवानासारखी वाढली आहे. काळजी करण्याची गरज नाहीये. वरती नगर विकास मंत्री शिंदे साहेब आहे, पालकमंत्री गुलाबराव पाटील आहे. त्यांच्या विचाराचा नगराध्यक्ष दिला तर अंमळनेरचा काया पालट केल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री मी आपल्याला देतो. महिलांची संख्या पाहिल्यानंतरच लक्षात येत आहे. यांची हवा वाढवली शिंदे साहेबांनी. पहिले या नवऱ्यापाशी पैसे मागेल, आता नवरा तुमच्या पैसे मागतोय. हे आमच्या शिंदे साहेबांनी केलं. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ होण्याचं काम ज्या महाराष्ट्रामध्ये जर कोणी केलं असेल तर आमच्या शिंदे साहेबांनी केलं. ताट पान केली, टीका झाली, 1500ने जग चालतं. मला काय 1500 रुपयाची किंमत करणार. झोपडीमध्ये राजाला, दलिताला, भिल्लाला, मुसलमानाला, चर्मकाराला कळतं की 1500 रुपयाने त्याचं घर कसं चालतं. म्हणून इर्षेवाडीला वादळ आलं, डोंगरावर जाऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांना एसपीने अडवलं, कलेक्टरने आवडलं. पण हा माणूस, खेळेवाला माणूस, पागल माणूस, कलेक्टर अडवतोय, एसपी अडवतोय, पण म्हणतोय की माझे नागरिक ईर्षावाडीच्या त्या वादळामध्ये अडकले, मला गेलं पाहिजे. 2 वाजता रात्री मुख्यमंत्री म्हणून चढणारा एकमेव मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये असेल ते आहे एकनाथरावजी शिंदे साहेब. तुम्ही हे मत परिषद बाविस्करांना देत नाहीये, तुम्ही हे मत शिरीष चौधरींना देत नाहीये, तुम्ही हे मत गुलाबराव पाटलांना देत नाहीये, तुम्ही मत एकनाथरावजी शिंदे साहेबांना देत आहे. ही विनंती करण्यासाठी मी आपल्याला आलो. आणि मला खात्री आहे अंमळनेर हे हुशार गाव आहे. चौफेरची हवा घे, कारण की मी तुमच्यापाशी शेजारीच आहे. इथून 12 किलोमीटरवर माझा मतदारसंघ सुरू होतो. इकडे बाजूला शिवनामांचा मतदारसंघ सुरू होतो. इकडे बाजूला गेलं
कि चोपड़ा चंदू अण्णांच्या मतदारसंघ शुरू होतो। बीच में बैठा है ये आदमी, सामने बैठा है वो तुम्हारा ठाकूर। तुम्हाला माहिती आहे का यांची स्टोरी? हे पत्रकार आहे म्हणले, पत्रकारांची माफी मागतो मी, आता माहिती नाही ते आहेत की नाही। पत्रकारांची प्रतिमा काय असते? पत्रकाराची प्रतिमा असते जे काम होत नाही ते करण्याकरता वाचा फोडणं। 4 स्तंभापैकी एक स्तंभ हा पत्रकार आहे। यांचं तर नाव तोडपाणी आहे। आणि तुम्ही जर ही चूक केली तर तुमचं नळचं बिल सुद्धा तो घरात खिशात ठेवून घेईन, लक्षात ठेवजा तुम्ही। एक वेळेस तो खुर्चीवर बसला, अविश्वास 2.5 वर्ष येत नाही। मग अनिल दादा सांगू का कोणी बी सांगू, कोणी ऐकणार नाही तो। त्यामुळे भाजीपाला निवडताना सुद्धा, भाजी घेताना सुद्धा 5 वेळेस तपासून घेतो माय। 5 वर्षाची भाजी नाही, हे आपल्याला सालदार लावायचा। सालदार हा सालदार असा आहे की हा पडी पाडणार नाही, हा माल चोरणार नाही, हा तोडीपाडी करणार नाही। आणि अंबरनेरवाले तोडी पाणीवाल्याला घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही। आमदार साहेब बेचैन है, कहां से आया रे ठाकूर तू? असं मी पण हवामानाचा अंदाज घेणारा माणूस आहे, लय बेचैन आहे। व्यापाऱ्यांना विचारा, व्यापाऱ्यांना काय पाहिजे? व्यापाऱ्यांना पाहिजे डेव्हलपमेंट, व्यापाऱ्यांना पाहिजे शांतता, व्यापाऱ्यांना पाहिजे कोणाचा नको झालेला त्रास। त्याच्यात फिट कोण बसतं? बरशीच 22 काय। त्यामुळे मी आता जास्त बोलणं होणार नाही, कारण की आत्ताच जर बोललो मग पुढच्या सभेला काय बोलू? पुन्हा अंबरनेर यायचे जे मला साहेबांच्या समोर जास्त वात्रट बोलणं उचित नाही, कारण की हे लय कलाकार होते। जागी राहिलं तुम्ही, आयडिया आपली पार्टनरशिप माहीत ठेवा। त्यामुळं धनुष्यबाण हा मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या हातात होता, धनुष्यबाण हा कुंतीपुत्र अर्जुनाच्या हातात होता। तोच धनुष्यबाण आपण 22करांच्या हातामध्ये दिला। मुसलमान बांधवही बरेच दिसत आहे। आता तुम्हाला ते सांगतील की शिवसेनावाले जातीवादी आहे, अमुक जातीवादी है, अमुक धर्मवादी है। ये लोकसभा का चुनाव नहीं है, ये विधानसभा का नहीं है, गांव का चुनाव है। यहाँ पे आदमी देखिए वोट करो, अच्छा आदमी उसको वोट करो। लहान पोरांसारखं ते मुसलमानांना भीतीत घालून दिले, शिवसेनावाला म्हणजे हाबू आहे। तसं करू नका। हरा है अल्लाह का, भगवा है भगवान का, सफेद है ईसाई का, उसमें बना है तिरंगा हिंदुस्तान का। त्यामुळे आपण सगळ्यांनी खटाखट धनुष्यबाणावर मतदान करा। 2 तारखेला मतदान करा, 3 तारखेला समोरच्याचा सत्यानाश करा। अंमळनेर सभासाठी येईल बठ्ठा म्हणा, बहीण भाऊ आणि आत्या, बरोबर ना? एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आत्या। अरे डॉक्टर काही टेन्शन नाही। आता एक डॉक्टर इकडे प्रचाराला आलेला आहे दुसऱ्या डॉक्टरासाठी, आणि डॉक्टर राजकारणामध्ये आल्यानंतर जशी शस्त्रक्रिया हॉस्पिटलमध्ये करतो ना, त्याच्यापेक्षा चांगली शस्त्रक्रिया तो राजकारणामध्ये आल्यानंतर करतो। याचं उदाहरण जे आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे आहे। आता जे आहे दुसरे डॉक्टर आहेत इकडे, डॉक्टर साहेब आपल्या प्रचारासाठी इतकी मोठ्या संख्येमध्ये जनता उपस्थित आहे। लाडके भाऊ तर आहेत, पण लाडक्या बहिणी आणि आत्या देखील मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहे। आणि शेवटची आत्या जी आहे एकदम कान खोलून जे आहे ते सगळ्या गोष्टी ते ऐकते की नाही? आणि असा रिस्पॉन्स कधी मिळालाय का? आता मी याच्या अगोदर 2 सभा केल्या, आता धुळ्याला एक केली। शिरपूरमध्ये देखील अशाच आत्या आणि बहिणी ज्या आहेत, लाडक्या बहिणी मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होत्या। आणि तिथे देखील एक ठाकूर होता, तिथे जसा आहे बरोबर ना भुसे साहेब, तिथे तर निवडणुका पहिल्या होतच नव्हत्या।
पण आता तिथे देखील निवडणुका ज्या आहेत या एकदम अटीतटीच्या झालेल्या आहेत, कारण की लोकांचा विश्वास जो आहे हा शिवसेनेवरती धनुष्यबाणावरती जो आहे वाढत चाललेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवरती, आपल्या लाडक्या भावावरती जो आहे हा वाढत चाललेला आहे. आपल्याच आशीर्वादाने या विधानसभेमध्ये महायुतीचं सरकार पूर्ण मोठ्या बहुमताने निवडून आलं. तिथे गुलाबराव पाटील म्हणत होते लोकसभेच्या निवडणुका झाल्या, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाच्या 31 जागा निवडून आल्या आणि 31 जागा निवडून आल्यानंतर महाविकास आघाडी आता बोलली की आता काय महायुतीचं सरकार परत येत नाही. मग ते लागले त्यांच्या कामाला, चल तू ये मंत्री बन जा, तू मंत्री बन जा, तू मुख्यमंत्री बन जा, तू उपमुख्यमंत्री बन जा. खाते वाटप इलेक्शनच्या अगोदरच जाहीर आणि मग एंट्री झाली लाडक्या बहिणींची. एंट्री झाली लाडक्या बहिणींची आणि लाडक्या बहिणींनी पूर्ण पिक्चर बदलून टाकला आणि त्या ठिकाणी महायुतीचं सरकार जे आहे मोठ्या मजबूतीने आपण सगळ्यांनी बसवलं. ही एवढी ताकद जी आहे लाडक्या बहिणींची आहे, एवढी ताकद आपल्या लाडक्या भावांची आहे, शेतकऱ्यांची आहे. म्हणून या निवडणुकीमध्ये देखील आपण जसं गुलाबराव पाटील साहेब ते म्हणाले की ही निवडणूक जी आहे फक्त डॉक्टर बाविस्करांची नाही, ही निवडणूक जे इथे आमचे उमेदवार शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन उभे आहेत त्यांची नाही, ही निवडणूक आपली सुद्धा आहे. ही निवडणूक आहे सर्वसामान्यांची आणि सर्वसामान्य जेव्हा निवडणूक लढतो तेव्हा रिझल्ट जो आहे हा कसा येतो हे महायुतीच्या सरकार जेव्हा बसलं विधानसभेमध्ये आपण पाहिलं. ती निवडणूक सुद्धा सर्वसामान्याच्या घरातून आलेल्या एका नेतृत्वाची. माननीय मुख्यमंत्री ते आणि मतदान केलं आणि महायुतीचं सरकार स्थापन झालं. आता देखील आपल्यामधूनच एक युवक जो आहे, एक डॉक्टर जो आहे आपल्या समोर उभा आहे आणि मला वाटतं डॉक्टरांचं काम कोविड मधलं गुलाबराव पाटील साहेबांनी सांगितलं आपल्याला. आपले दुःख समजून घेणाऱ्याचा, आपलं दुःख काय आहे, आपल्या वेदना काय आहेत या समजणाऱ्याला जे आहे हे आपण मतदान केलं पाहिजे. समोर जी आहे मोठी ताकद आहे, पण आपल्याकडे जो आहे या सगळ्या लाडक्या बहिणींचा जो आहे आशीर्वाद आहे, लाडक्या भावांचा आशीर्वाद आहे. तर डॉक्टर मला वाटत नाही आणि शिरीष भाऊ तुमचं काम जे आहे हे या मतदारसंघामध्ये खूप मोठं आहे. अगोदर आपण एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये होतो. इकडे जे आहे नंदुरबार मध्ये जे आहे ही परिस्थिती वेगळी होती. मी नंदुरबार मध्ये पण सकाळी सभा घेतली तर तिकडे जे एकमेकांच्या विरोधामध्ये होते ते सगळे नंदुरबार मध्ये एकत्र झाले आणि शिरीष भाऊंची ताकद जी आहे ती या मतदारसंघामध्ये या तालुक्यामध्ये मोठी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जे आहे मोठं काम झालं आणि आज दुःखात असून सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी जे आहे हे मैदानात जे आहे उतरण्याचं काम जे आहे शिरीष भाऊ यांनी केलेलं आहे. मला वाटतं आपण सगळ्यांनी देखील त्यांच्या मागे जे आहे ते उभं राहिलं पाहिजे. शिरीष भाऊंच्या कारकिर्दीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असेल, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल, त्याचबरोबर आता येतानाच मी एक नाट्य मंदिर पाहिलं. खूप दिमागामध्ये ते नाट्य मंदिर उभं आहे. कुठल्याही नगरपालिका नगर परिषदेमध्ये नाट्य मंदिर होणं हे देखील खूप मोठी गोष्ट असते. नाहीतर वॉटर मीटर आणि गटर याच पलीकडेचे आहे नगर परिषदेची आणि महानगरपालिकेची निवडणूक जात नाही. तर एवढं मोठं नाट्य मंदिर जे आहे त्या ठिकाणी आपण उभं केलं, रंगमंच जे आहे त्याचं सुशोभीकरण केलं, त्याचबरोबर प्रशासकीय इमारत जी आहे तिथे बांधण्याचं काम देखील आपण केलं. मला वाटतं एवढी सगळी मोठी कामं जी आहेत ती आपल्या माध्यमाने इथे झाली. या शहराचे अजून प्रश्न आहेत, पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न आहे. आज या ठिकाणी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब स्वतः आहेत.
जल जीवन मिशनच्या अंतर्गत या महाराष्ट्रामध्ये एक वेगळी क्रांती जी आहे ही झालेली आहे। वेगळ्या गावागावामध्ये जे आहे जल जीवन मिशनच्या अंतर्गत पाण्याच्या पाईपलाईन जे आहे पाणी जे आहे पोहोचवण्याचं काम जे आहे महायुतीच्या सरकारच्या मार्फत जे आहे गुलाबराव पाटील साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे। मला वाटतं आपले प्रश्न देखील आपली जी समस्या आहे ती समस्या देखील गुलाबराव पाटील साहेब याच्यामध्ये आपण योग्य प्रकारे लक्ष घाल, पर्सनली याच्यामध्ये लक्ष द्या। आपण सगळीकडे गावोगावी जे आहे पाणी देण्याचं काम केलेलं आहे आणि आपण चांगल्यांना पाणी पाजण्याचं काम पण केलेलं आहे। तर आपण थोडी लक्ष इकडे जर दिलं तर समोरच्याला मला आता मी ते जसं बोलतो तसं मी बोलू शकत नाही, मला काहीतरी थोड्या आचारसंहिता असते। पण आपल्या ज्या सगळ्यांच्या भावना आहेत, आपल्या ज्या सगळ्यांच्या समस्या आहेत, या समस्येचं निराकरण करण्यासाठी जे आहे आपल्याला शिवसेनेला निवडून द्यायचं। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिंदे साहेब ज्या प्रकारे काम करतात, दिवस रात्र जे आहे सर्वसामान्यांसाठी झटणारा एकच नेता या महाराष्ट्रामध्ये आहे, त्याचं नाव एकनाथ संभाजी शिंदे। आज शिंदे साहेबांनी जेव्हा उठाव केला, या सगळ्यांनी जेव्हा त्यांची साथ दिली, तेव्हा लोक म्हणत होते की किती दिवस सरकार चालेल, सरकार बनेल की नाही बनेल। शिंदे साहेब जेव्हा उठाव करून गेले तेव्हा ही सगळी मंडळी भुसे साहेब असतील, त्याचबरोबर गुलाबराव पाटील साहेब असतील, सर्व कार्यकर्ते असतील, हे शिंदे साहेबांबरोबर उभे राहिले। लोक इथे म्हणत होते यांची सरकार जे आहे काय बनणार आहे आणि सरकार बनल्यानंतर जे आहे हे सरकार किती दिवस चालणार आहे, अशा वल्गना केल्या। पण हे सरकार चाललं, पण चांगलं काम पण केलं आणि मोठ्या बहुमताने जे आहे सरकार निवडून पण आलं आणि त्याचं श्रेय जे आहे आपल्या सगळ्यांना जे आहे त्या ठिकाणी जातं। कारण की सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम गेल्या 2.5-3 वर्षांमध्ये आपल्या सरकारने केलं। एकही घटक असा राहिला नाही की त्याच्यापर्यंत सरकारी योजना पोहोचल्या नाही। म्हणून तर लाडक्या बहिणींनी जे आहे घरातून बाहेर निघून आणि त्याचबरोबर त्यांच्या घरातील सगळ्यांना बाहेर काढून जे आहे हे धनुष्य बाणाला मतदान करण्यासाठी जे आहे प्रेरित करण्याचं काम केलं। तर विधानसभेमध्ये तर आपण एकदा केलेलंच आहे, बरोबर आहे ना, विरोधकांचं काम काढलेलं आहे। तर आपल्याला यावेळेस देखील डॉक्टर म्हणून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपल्या समोर आहे। आपल्याला यांना मत देताना आपल्या समोर जो आहे आपल्या भावाचं चित्र जे आहे, आपल्या भावाचा चेहरा जो आहे आला पाहिजे। एकनाथजी शिंदे साहेबांना आपण मत देताय, डॉक्टरांना मत देताय म्हणजे एकनाथजी शिंदे साहेबांना मत देताय एवढा विचार करून जे आपण मत द्या। कारण की आम्ही आपल्याला इथे आश्वासन कुठलं देण्यासाठी आलो नाही, पोकळ आश्वासन आम्ही देत नाही। शिंदे साहेब पण कोणाला पोकळ आश्वासन देत नाही, जे जे बोलतात ते करण्याचं काम आजपर्यंत केलेलं आहे। म्हणून शिंदे साहेबांनी आम्हाला या ठिकाणी पाठवलेलं आहे। शिंदे साहेबांनी आम्हाला इथे पाठवलेलं आहे, आपल्याला सांगायला पाठवलंय की आपल्या या शहराला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टी नगर विकास विभागाच्या माध्यमाने असतील, पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमाने असतील किंवा त्याचबरोबर पर्यटनाच्या माध्यमाने असतील। शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब देखील इकडेच आहे। साने गुरुजींची ही कर्मभूमी आहे आणि साने, मला वाटतं की साने गुरुजींचं स्मारक इथे होणार काही लोक म्हणाले, पण अजूनपर्यंत जे आहे ते झालेलं नाही। मला शिक्षण मंत्र्यांना देखील सांगायचं आणि त्याचबरोबर शिंदे साहेबांना देखील मी स्वतः सांगणार आहे की या ठिकाणी जे आहे साने गुरुजींची ही कर्मभूमी राहिलेली, हे शहर जे आहे या शहरामध्ये एक चांगलं स्मारक देखील झालं पाहिजे। तर आपल्याला एवढंच सांगतो की आपण विधानसभेमध्ये जो आशीर्वाद दिला शिवसेनेला, शिंदे साहेबांना, तोच आशीर्वाद जो आहे आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना आणि त्याचबरोबर सगळ्या आमच्या उमेदवारांना आपण द्यावा। आणि यावेळेस आपलं मतदान जे आहे, नेहमी आपण किती मतदान करायचो नगर परिषदेला, नगरपंचायतीला किती करायचो? एकच। जशी लाडक्या बहिणींची ताकद वाढली, आता मतदान करायची पण ताकद वाढलेली आहे।
आता एका व्यक्तीने किती मतदान करणार आहे? एक व्यक्ती, अरे वा, एक व्यक्ती जो आहे 3 मतदान करणार आहे आणि 3ही मतदान जे आहे शिवसेनेच्या धनुष्यबाणाला जे आहे आपल्याला करायचं. नाहीतर गुलाबराव पाटील साहेब म्हणाले की लक्ष्मीचं दर्शन जे आहे काही लोक घडवतील, पण मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आपण विश्वास शिंदे साहेबांवरती दाखवला. शिंदे साहेबांनी जे आहे गोरगरिबांचे प्रश्न जे आहे समजून घेतले आणि प्रत्येकाला न्याय देण्याचं काम, प्रत्येकापर्यंत योजना पोहोचवण्याचं काम जे आहे हे शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी केलं. तर या सगळ्या भूलथापांना जे आहे आपण बळी पडू नका. आपण जे आहे हे 3ही उमेदवारांना, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला आणि त्याचबरोबर जे 2 उमेदवार उभे राहतील त्यांच्या समोरील धनुष्यबाणाचं बटन दाबून जे आहे आपल्याला 3ही उमेदवारांना जे आहे मोठ्या बहुमताने जे आहे विजय करायचा आहे. करणार की नाही विजय? हात वर करून जे आहे मला सगळ्यांनी सांगायचं आहे. डॉक्टर एवढी जनता आहे, दोन्ही हाताने मतदान करणार आहे, बरोबर ना? तर आपण सगळ्यांनी धनुष्यबाणासमोरील बटन दाबून येणाऱ्या 2 तारखेला आपलं भविष्य, आपल्या मुलाबाळांचं भविष्य चांगलं करण्यासाठी जे आहे हे शिवसेनेला आपण मतदान करा. आणि शिवसेनेचा नगराध्यक्ष झाल्यावरती ज्या ज्या प्रश्न, या समस्या या शहरामध्ये आहेत या सगळ्या समस्या ज्या आहेत सोडवण्याचं काम आम्ही सगळे लोक जे आहे हे जातीने, या सगळ्या जातीने जे आहे आम्ही लक्ष घालू. त्याचबरोबर आपल्याकडे खूप वर्षापासूनचा प्रश्न आहे पाडसळे धरण, त्याचा देखील प्रश्न जो आहे गेल्या अनेक वर्षापासून आहे. तर त्याच्यासाठी देखील जे आहे हे जे काय फॉलोअप करायला लागेल, पाठपुरावा करायला लागेल तो नक्कीच आम्ही या ठिकाणी करू. आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करतो, येत्या 2 तारखेला शिवसेना धनुष्यबाणासमोरील बटन दाबून सगळ्या शिवसेनेच्या उमेदवारांना आपण निवडून द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. फक्त 1 मिनिट, सगळे उमेदवार इकडे स्टेजच्या खाली उभे राहतील रांगेने. लवकरात लवकर मान्यवरांना विनंती करतो की स्टेजवर उभं राहायचं आहे, एक फोटो घ्यायचा आहे. आणि जनतेलाही आव्हान आहे की उमेदवार बघून घ्या. धनुष्यबाण, धनुष्यबाण, धनुष्यबाण. ज्यांनी मिशन सिंदूरची ख्याती पूर्ण जगात नेली, ज्यांचं कौतुक पंतप्रधान मोदी साहेबांनी केलं, असे आपले लाडके नेते श्रीकांतजी शिंदे सोबत सर्वात जास्त आपल्या जळगाव जिल्ह्याला निधी मिळवून दिला, विक्रमी निधी मिळवून दिला असे आपले लाडके पालकमंत्री आदरणीय दादाजी भुसे, मला ज्यांनी सेवेची संधी दिली, माझे मार्गदर्शक श्रीदादा चौधरी आणि उपस्थित सर्व मान्यवर. मी डॉक्टर परीक्षित बाविस्कर, मी आडला शे, मी मना परिवार सर्व आडे जे मले माळीवाडा तांबेपुरा सर्व आमनेर एकच मना चेहरा अनोळखी नाही शे. या आडल्या लोकशी ध्यानमा ठेवा. मी आडे काम करायला येले, बोले त्रास द्यावाले बिलकुल येईल नाही. मी आडे पाणी आपल्याकडे नगर विकास मंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे, पाणी पुरवठा मंत्री आपल्याकडे आपला घरना येतस. आपल्याला जो 8 दिवसामध्ये जो आपला पाणी पुरवठा जो आपल्याला 1 दिवसात आणायचा आहे तो फक्त शिंदे नगर विकास मंत्री आणि पाणी पुरवठा मंत्री हेच करू शकता. तुम्ही विरोधी पक्षाला किती पण काही पण मतं द्या, तुम्हाला वेळेवर पाणी भेटणार नाही, तुमची नळपट्टी कमी नाही होणार, तुमची घरपट्टी कमी नाही होणार. हे सर्व लक्षात ठेवा आणि मगच मतदान करा. तुम्हाला फक्त धनुष्यबाणावरतीच मतदान करायचं आहे हे लक्षात ठेवा. जात पात भेदभाव सर्व विसरून तुम्ही सर्व पुढच्या धनुष्यबाणाच्या बटनवरतीच धनुष्यबाणाच्या बटनावरतीच तुमचं बटन दाबा. हीच मी नम्र विनंती करतो.